राज्याचे मुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा देखील केल्याचं पाहायला मिळतं. विदर्भाला आणि उपराजधानी असलेल्या नागपूरसाठी त्यांनी अनेक घोषणा केल्यात. तसं विदर्भ आणि उपराजधानीला सरकारनं भरभरून दिलंय अशी देखील चर्चा सध्या जोर धरतीये. मात्र आपल्या विदर्भाला आणि खास करून नागपूरला नेमकं काय मिळालं, अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाचा कोणता फायदा झाला, तेच आज सविस्तर पाहूया. नमस्कार, मी कौस्तू आणि आपण पाहत आहात बडबड. बजेटमध्ये विदर्भासाठी काय, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना तर नागपूर जिल्ह्यातील अनेकांचं श्रद्धास्थान असलेल्या रामटेकमध्ये तिसरी चित्रपट सृष्टी उभारणार अशी देखील घोषणा केली. त्याचबरोबर रामटेकमध्ये प्रभू श्रीराम आणि कालिदास सृष्टी तयार करणार अशी देखील तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नागपूरसाठी व्यापार वित्तीय केंद्र तयार करण्यात येणार असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थसंकल्पात सांगितलं. नागपुरात मेट्रोचं जाळं आणखी पसरणार असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. नागपूरपासून शेकडो किलोमीटरच्या मेट्रो मार्गेस तयार करण्यात येणार असंही अर्थसंकल्पावेळी सांगण्यात आलं. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिंग रोड देखील आहेत, त्यात आता आणखी भर पडणार आहेत. महत्वाचं म्हणजे नव्या रिंग रोडला मान्यता देण्यात आलेली आहे. आता विदर्भाचा विचार केला अतिशय दुर्गम भाग असलेल्या गडचिरोलीसाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. गडचिरोलीतील 70,000हून अधिक रोजगार निर्माण करणार असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थसंकल्पात दिलेलं आहे. त्याचबरोबर गडचिरोलीत लवकर स्टील हब तयार करणार असं देखील सांगितलं आहे. तिकडे वर्धा जिल्ह्यातील विनोबा भावेंचं पवनार ते सिंधुदुर्ग शक्तीपीठ महामार्गाला देखील मंजुरी देण्यात येणार आहे असं देखील फडणवीसांनी अर्थसंकल्पात सांगितलं. त्यामुळं आगामी काळात विदर्भाचा मोठा विकास होणार हे निश्चितच झालेलं आहे. तुम्हाला या अर्थसंकल्पाविषयी काय वाटतं? सरकारनं केलेल्या नव्या घोषणा किंवा नव्या तरतुदीमुळे विदर्भाचा नेमका कितीसा फायदा होणार किंवा या घोषणा फक्त हवेतच विरणार? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बडबडच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बडबड सत्य बोलतो, थेट बोलतो.